अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। जागा वाटपासंदर्भातलं धोरण हे आमची केंद्रीय समिती तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी बोलतील। आमच्यामध्ये कुठलाही ताणतणाव नाही किंवा कुठली ओढताण नाही, मध्ये कुठलाही ताणतणाव नाही किंवा कुठली ओढताण नाही। सर्व सामंजस्यपणाने निर्णय घेतील आणि त्यावर शिक्कामोर्तब दिल्लीला जे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते करतील। काय झालंय मला त्याबद्दल काही माहिती नाही, त्यामुळे एका नेत्याने म्हटलं असा अधंतरित मला बोलता येणार नाही। निश्चित मी ते पत्र बघतो आणि आपल्याशी बोलतो। एखाद्या शेंबड्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल तडीपार कोण झालाय। तुमची खाती उघडायची राज्यामध्ये मारामार आहे। कोण कोणाला तडीपार करेल, कोणी कोणाला तडीपार केलं हे संपूर्ण देशभर आहे। त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका। उद्धव ठाकरे तुमचं खातं कसं उघडेल याची तुम्ही काळजी करा। ते इतके फ्रस्ट्रेट झालेत की वाटेल तसे बोलतायत। पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, त्यांच्याबद्दल रोज काहीतरी बोलतायत। देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर रोज माळा जपतायत। त्यांचे नेते त्यांना सोडून गेले, त्यांच्याजवळ आता कोणी उरलेलं नाही। शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। जे सरकार आहे हे गोळीबार सरकार आहे असं म्हटलं। आता काय करतील बिचारे, त्यांची अवस्था किती वाईट आहे, त्यांची अवस्था किती वाईट आहे। म्हणजे इतके केविलवाणी अवस्था तर पहिल्यांदा त्यांची झालेली आहे। त्यामुळे आता त्यांना फक्त आमच्या शुभेच्छाच आहेत। तुम्ही आता लढा आणि निवडून देऊन दाखवा सगळ्यांना। सुनेत्र पवार यांच्या संदर्भात काय काय हो खरं झालं नाही मला माहिती नाही, बाय झालं। माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी प्रयत्न जरूर करावेत, कारण शेवटी त्यांना पदं पाहिजे असतात, त्यांना सगळ्यांना घरामध्ये, त्यांना त्याबद्दल काही वादच नाही आहे। त्यामुळे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। त्यांनी आता फिरावं आणि निवडून देऊन दाखवावं। तुम्ही एक आव्हान दिलं होतं ठाकरे गटाला की एक तरी जागा निवडून दाखवावी। मी खातं उघडणं म्हणजे एकही असतं, खातं उघडणं म्हणजे तेच असतं। खातं उघडणं मी का म्हणतोय, एक जरी आलं तरी खातं उघडतं। मी आता काय सांगितलं आपल्याला, तुमच्या विरुद्ध जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाच लढणार आहे, आता त्यांना ती मिळाली जागा। चांगलं आहे ना, मग मी कुठे काय म्हणतोय। आता खडसे साहेब कुठून लढतायत तर राष्ट्रवादी म्हणतायत, जळगाव दिली का त्यांना, जळगाव ठाकरे त्यांनी लढावं, ठाकरे गटाने लढा। मी महाराष्ट्रात म्हणतो, दुसरं जळगावचं म्हणत नाही आहे। मी खातं उघडावं म्हणजे एकतरी जागा निवडून याचा असाच होतो। माझं पुन्हा आव्हान आहे की त्यांनी आपलं खातं उघडावं कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये, उघडून दाखवावं। ते पुन्हा आपल्याला सांगतो, लोक त्यांना अजिबात त्यांना मतदान करणार नाहीत, मतदार त्यांना मतदान करायला तयार नाही। ज्या पद्धतीने त्यांनी 19च्या निवडणुकीमध्ये आमच्याशी घातपात केलेला आहे, जे आपल्या सगळ्या मूल तत्वांना त्यांनी तिलांजली दिलेली आहे, आयडिओलॉजीला तिलांजली दिलेली आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आयडिओलॉजीला तिलांजली दिलेली आहे। त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी नाही। त्यांचे नेतेसुद्धा निघून गेलेले आहेत, आमदार खासदार निघून गेलेले आहेत, त्यांचे प्रमुख पदाधिकारी निघून गेले त्यांना सोडून, आणि आता मतदारही त्यांच्यासोबत नाही। मी आपल्याला सांगतो, मतदारही त्यांच्यासोबत नाही आहेत, आणि म्हणून त्यांनी खातं उघडून दाखवावं, एवढंच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। भाऊ, अमित शहा दौऱ्यावरती येत आहेत, असं म्हटलं उद्धव ठाकरेंचा तुमचा तरी विश्वास बसतो का? एखाद्या शेंबड्या मुलाला जरी विचारलं 5-7 वर्षाचा तरी त्याचा विश्वासाच्या गोष्टीवर आहे का? तडीपार कोण झालं राज्यातून, कोणाची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे। तुमची परिस्थिती आता तुमची खातं उघडायची मारामार आहे। मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला, त्यांची खातं उघडायची मारामार आहे राज्यामध्ये। त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा। आता कोण कोणाला तडीपार करतं, कोणी कोणाला तडीपार केलेला आहे हे सगळं महाराष्ट्र बघतोय, देश बघतो आहे। त्यामुळे आमची काळजी करू नका भाजपची। आपण आपलं खातं कसं उघडेल उद्धवजी, त्यासाठी चिंता करा। रामराज्य येण्यासाठी रामनामाचा जप केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय का? मला वाटतं की आता बिचारे ते इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत की ते वाटेल तसे बोलत आहेत। दोघे असतील, उद्धवजी असतील, संजय राऊत असतील, त्यांच्या जिभेला कुठे हाड राहिलेला नाही आहे। ते अतिशय एका वेगळ्या मनस्थितीमध्ये आता गेलेले आहेत। काय लोकांचा राहिलेला नाही, जनाधार राहिलेला नाही, कार्यकर्ते मागे राहिलेले नाहीत, नेते कोणी आता पक्षामध्ये राहिलेले नाहीत। त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय केविलवाणी झालेली आहे, आणि म्हणून सकाळी काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, कुठे रामाचं नाव घेत आहेत, कुठे कोणाला काही म्हणतायत, पंतप्रधानांबद्दल काही बोलत आहेत, अमितभाईंबद्दल काही बोलत आहेत, देवेंद्रजीबद्दल तर रोज माळा जपतायत। मला वाटतं लोक त्यांना कुठेही ऐकून घेत नाही, कुठेही महत्त्व कोणी त्यांना देत नाही आहे। म्हणून मी त्यांना सांगतो की त्यांनी फक्त खातं उघडण्यासाठी प्रयत्न करावे। त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने पण जोरदार तयारी सुरू केलेली आहे। तर दुसरीकडे तुमच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने पण 10 ते 12 जागांची मागणी केली आहे, तर शिंदे गटाने पण 18 ते 20 जागांची मागणी केली आहे। नेमकी जागांसंदर्भातलं काय धोरण ठरलं, काय ठरलं? नाही, जागा वाटपासंबंधाचं धोरण आहे ते सर्व आमचं केंद्रीय समिती त्या ठिकाणी बघेल। इथे अजितदादा आहेत, त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत,
ते या संदर्भामध्ये बोलतील, पण आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही, कुठेही फार ओढाताणी या ठिकाणी नाही आहे. सर्व सामंजस्याने या ठिकाणी जागा वाटप होईल आणि त्यावर शिक्कामोर्तब हा मात्र दिल्लीला आमची पक्षश्रेष्ठी या ठिकाणी करतील, त्यामुळे तो विषय नाही आहे. दुसरा विषय तुम्ही विचारला की शिवसेना तयारी करते, साहजिक आहे. निवडणुका आहेत, लोकसभेसारख्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे सर्वांना तर तयारी करायचीच आहेत. पण आज शिवसेनेची विशेष करून म्हणजे उद्धव ठाकरे गटाची, उबाठाची आणि शरद पवार गटाची जी परिस्थिती आहे ही तर अतिशय बिकट आहे. आपण त्या ठिकाणी बघतात आता कुठेतरी जागा त्यांना टिकवायच्या आहेत, आणायच्या आहेत, त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना खातं उघडायचं म्हणून त्यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहील. मी अजूनही आपल्याला सांगतो, खातं उघडण्यासाठीच त्यांची धडपड त्या ठिकाणी राहील. फार काही त्यांनी अपेक्षा करू नये. लोकांच्याही मनामध्ये काही तसं त्यांना निवडून द्यावं किंवा त्यांचं खातं उघडावं अशी मला या ठिकाणी दिसत नाही आहे. परंतु प्रयत्न सगळेजणच करत आहेत. आमची तयारी तर पहिले 5 वर्षापासून स्वतः त्या ठिकाणी सुरू आहे. अतिशय संघटनात्मक काम अतिशय आमचं जोरात आहे. अति खालपासून पन्ना प्रमुखापासून तर सगळेच या ठिकाणी म्हणजे वॉरियर, सुपर वॉरियर, बूथ प्रमुख ही सगळी आमची तयारी या ठिकाणी झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की निवडणुका लवकरच म्हणजे कधी 10 तारखेपर्यंत कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आणि या सर्व गोष्टींना सामोरं जायला आम्ही सगळे सज्ज आहोत. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.